नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राशी वर्णने. आणि आज आपण पाहत आहोत मिथुन राशी. राशी चक्रातील मिथुन ही तिसरी रास असून ही वायू तत्वाची रास असून या राशीमध्ये आद्रा, मृग व पुनर्वसू ही नक्षत्र येतात. या राशीचं चिन्ह आहे युग्म जोडपी. या राशीचा स्वामी आहे बुध आणि या राशींच्या व्यक्ती उंच नाकाच्या, सरळ नाकाच्या व केस कुरळे असलेले असतात. तसेच बुद्धिमान, विनोदी व चपळ स्वभावाचे असतात. उत्तम संवाद कौशल्य असते. तसेच भाषण कला, वक्तृत्व कला व अनेक लोकांबरोबर संपर्क साधण्याची कला या राशींच्या लोकांमध्ये असते. यामुळे यांना मित्र परिवार देखील मोठा असतो. तसेच स्वभावाने उदार असतात व विचारवंत व्यक्ती या राशीमध्ये येतात. या राशीचे शुभरत्न हिरवा पाचू असून भाग्योदय जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी पांडुरंगाची उपासना करावी. दर बुधवारी पांडुरंगाचे, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. विठ्ठलाला तुळशी पत्र व्हावे व ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. मिथुन राशींचा व्यवसाय हा एजंट, भाषांतरकार, कीर्तनकार, प्रवचनकार, ट्रेनर, कोच, पुस्तक लिहिणारे, पुस्तक विक्री करणारे असे हे व्यवसाय करू शकतात. म्हणजे बुद्धीच्या क्षेत्रातील जे काही व्यवसाय आहेत ते लोक करू शकतात. तसेच जनरल स्टोअर, कमिशन एजंट, गॅस एजन्सी, इलेक्ट्रिक शॉप यामध्ये सुद्धा यांना यश मिळते. मिथुन राशीची भाग्य दिशा ही उत्तर असून या राशीचा शुभ रंग हिरवा आहे. वय 30 नंतर या राशींना जीवनामध्ये स्थिरता येते. आपल्या बुद्धी चातुर्याने व प्रयत्नांनी ही राशी आपल्या जीवनामध्ये यश संपादन करते व यशस्वी होते. मात्र पांडुरंगाची किंवा विष्णूची उपासना ही नेहमी करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच ह्या राशींनी खांद्याचे, फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी खांद्यांची व फुफ्फुसांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा व हे भारत संस्कृती चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार.